लातूरमध्ये गॅस वितरण व्यवस्था जी आहे ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे रांग जी आहे ती घटलेली आहे। गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर लोक जे रांगा लावून गॅससाठी वाट पाहत होते किंवा ताटकळलेले होते, ती रांग जी आहे ती आता कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे घरपोच घरगुती गॅस जो आहे तो पोहोचण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि व्यवस्थित आता पूर्वपदावर ही स्थिती जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जो आहे तो अजूनही कायमच आहे। अनेक हॉटेल्सला जो आहे तो गॅस जो आहे कमर्शियल तो पुरवला जात नाही आणि त्यामुळं जे हॉटेल व्यावसायिक आहेत ते अजूनही अडचणीत असले आपल्याला पाहायला मिळतात। घरगुती गॅस मात्र कुठेतरी आता सुरळीतपणे घरपोच पोहोचवला जातो आहे। त्यामुळं घरपोच सिलेंडर पोहोचवण्याची जी यंत्रणा आहे ती सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच जर लक्षात घेतलं तर गेल्या 1 महिनाभरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होता। मात्र सध्या जे आहे ते आता घरगुती गॅस जे आहेत ते घरपोच पोहोचवला जातो आहे आणि त्यामुळं गॅस एजन्सीच्या बाहेर जे आहेत त्या रांगा कमी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। रांगेमध्ये थांबणाऱ्या नागरिकांची संख्या जी आहे ती पूर्णपणे घटलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।